ये सरासर अन्याय है। मैंने जैसे कहा कि अब अपने देश में तानाशाही की शुरुआत हो गई है, ऐसा ऐलान अपने प्रधानमंत्री कर दे तो ज्यादा अच्छा रहेगा, क्योंकि अब प्रजातंत्र तो देश में रहा नहीं। और जिस तरीके से उन्होंने आज फैसला सुनाया है, इतने दिनों से हमारे पीछे वो पड़े थे और जिस फॉर्मेट में उन्होंने जो भी मांगा वो एफिडेविट था, फिर हमारे जितने सारे मेंबर्स हैं उनके भी सदस्य पत्र थे लाखों के। इसके बावजूद आज वो अगर कहते हैं कि सिर्फ विधायक और सांसदों के ऊपर पार्टी किसके पास है ये तय उन्होंने किया, तो ये अन्याय है। फिर इतने दिनों तक हमें क्यों ये सब एक्सरसाइज करवाया? पार्टी तो मेरे साथ है, आम जनता तो मेरे साथ है, और इसलिए मैंने कहा कि लगातार मैं चुनौती देते आया कि हिम्मत है तो सामने आ जाओ, मैदान में आ जाओ, चुनाव ले लो। चुनाव लेने की तो उनमें हिम्मत नहीं थी, लेकिन अब ऐसे लग रहा है, हालांकि आज अपने महाराष्ट्र में 2 उपचुनाव चल रहे हैं। मैं साधारणतः आपण असं मानतो की आचारसंहिता असताना तिकडे कोणी काय करू नये। अगर वो कानून खुद निवडणूक आयोग ही तोड़ रहा है, जिस राज्य में आचार संहिता जारी है उसी वक्त उन्होंने फैसला दिया है, तो अब ऐसे लगने लगा कि जिस जल्दबाजी में उन्होंने हमारा धनुष्य बाण और नाम उनको दे दिया है, तो शायद अब आने वाले 2-3 महीने में वो इलेक्शन भी ले लेंगे। आपने कहा था कि लाल किले से प्रधानमंत्री को ऐलान करना चाहिए। अगर देखो, हम तो कहते कि अब तो वो तो कहते कि पहले कांग्रेस ने भी सरकार गिराई थी, उन्होंने भी, अगर उन्होंने ऐसे किया था तो इसलिए तो आप तो लोगों ने चुनकर लाए ना वहां पर। अगर कांग्रेस ने उस वक्त इमरजेंसी लागू की थी तो आप भी इमरजेंसी लागू करना चाहते हैं, लेकिन उस वक्त इंदिरा जी में इतनी एक हिम्मत थी कि हाँ भाई इमरजेंसी देश में डिक्लेयर कर रही हूँ, उन्होंने डिक्लेयर किया था। ये तो इनमें हिम्मत नहीं है। चुनाव आयोग निष्पक्ष नहीं है, ये फैसला सुना है, क्या आप इस फैसले को सर्वोच्च न्यायालय में चुनौती? बिल्कुल हम चुनौती देंगे। आपको अभी भी निष्पक्ष लग रहा है? बिल्कुल लग रहा है, और हमारा मानना है कि वो अभी आखिरी एक उम्मीद है। देश की जो कोर्ट है, देश का सर्वोच्च कोर्ट है, वो आखिरी उम्मीद रही है कि ये प्रजातंत्र देश में जिंदा रहे या मर जाए। इलेक्शन कमिश्नर की नियुक्ति नए सिस्टम की जरूरत है। बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्वीट केलाय। सर, इलेक्शन कमिश्नर की नियुक्ति को लेकर जिस तरह से न्यायाधीशों की नियुक्ति हुई उस तरह का एक पैनल होना चाहिए। पैनल होना चाहिए, क्योंकि ये तो सरासर दिख रहा है कि उनका गुलाम है। ये इलेक्शन कमिश्नर है और उनके खिलाफ प्रशांत भूषण जी केस भी लड़ रहे हैं। उन्होंने सब वो मुद्दे दिए हैं कि कैसे 24 घंटों में उनकी फाइल हिली, कैसे क्या हुआ। तो जिस तरीके से अब वो न्याय व्यवस्था भी अपने अमल के नीचे लेना चाहते हैं। सर, भाजपा के लोग कह रहे हैं कि बाला साहब ठाकरे के विचारों की जीत है कि भाजपा के कौन से लोग? क्योंकि भाजपा के असली लोग जो है, भाजपा के असली लोग दिखाई नहीं दे रहे, सब बाजारू लोग वहां है और वही ज्यादा बकते हैं। सर, आपने पीएम को टारगेट करके एक बात कही। पीएम को टारगेट नहीं मैंने किया, क्योंकि आप तो पीएम हैं, और अगर वो इसमें दखल अंदाजी देते तो ऐसे ये खुलेआम प्रजातंत्र की हत्या नहीं होती। इस फैसले से क्या शिवसैनिकों का मनोबल गिरेगा? पार्टी नहीं, हताश हो जाएगी? बिल्कुल नहीं, शिवसेना तो और जोर से ऊपर आएगी। और अब मैं जो कह रहा हूँ लिख कर रखो, सिर्फ शिवसेना ही नहीं, आम जनता शिवसेना के साथ रहेगी। उद्धव साहेब, आपण सांगितलं की कदाचित महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा इतर लागल्या जातील। अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे धनुष्यबाण नाही, या पक्षातले निम्मे आमदार गेलेले आहेत, खासदार गेलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये पुढे निकाल काय लागतील असं वाटतं? पुढे एक तर आम्ही एक मिनिट, हीच परिस्थिती होती जेव्हा अंधेरीची पोटनिवडणूक झाली, तेव्हाही माझ्याकडे धनुष्यबाण नव्हतं, तेव्हा सुद्धा गद्दारी केलेलीच होती। तरी सुद्धा ज्या वेळेला सार्वत्रिक निवडणूक जेवढं मतदान झालं होतं त्याच्याहून जास्त मतदान पोटनिवडणुकीत झाले, मशाल चिन्हावरती झाले। आता तर मला असं वाटतं की जेवढ्या नीचपणाने हे खेळतायत, कदाचित उद्या आमची मशाल सुद्धा काढून घेतील। हे फायदा तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा। कदाचित उद्या हे केंद्र सरकारचे गुलाम जे तिकडे आयुक्त बसलेले आहेत, हे उद्या आमची मशाल पण काढून घेतील, आणि त्याची आम्ही सगळ्यांनी तयारी ठेवली पाहिजे की मशालीची धग काय असते यानं दाखवायला लागेल। सर, सीएम आवास से लेकर जगह जगह पर सेलिब्रेशन हो रहा है। करने दो ना, एक दिन तो चोरों को जश्न मनाने दो। सिर्फ उनको इतना ध्यान में रखना चाहिए कि ये चोरी है, अपना खुद का बनाया हुआ कुछ नहीं है। वो बाला साहब को चुराना चाहते हैं, धनुष्यबाण को चुराना चाहते हैं, तो चोरी भी क्या मर्दानगी? महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, त्याच दरम्यान हा निकाल येतो।
बाला काय तुम्हाला वाटतं म्हणजे अमित शहा आता काय सगळे जर का वरपासून खालपर्यंत मिळालेले असतील आणि सगळ्यांनी जर का हातात हात घालून, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपल्या देशातला जो एक लोकशाही म्हणून विषय आहे तो आपण आपल्या डोळ्यादेखत संपवताना गपचूपपणे पागणार आहोत का, हा मुद्दा केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या जनतेने विचार केला पाहिजे. आणि त्यावेळेला जशी त्या वेळेला इंदिरा गांधींना देशाने नाही म्हटलं तरी शिक्षा दिली होती, इंदिरा गांधींचा पराभव केला होता, त्यांना पर्याय कोण हा विचार न करता त्यांना हरवलं होतं. तसाच विचार करण्याची आता वेळ आलेली आहे की पर्याय कोणी असेल पण हे जुलमी अत्याचारी नको, हा विचार आता देशातल्या प्रत्येकाने केला पाहिजे. सर आपने मराठी में कहा बाला साहब धनुष्यबाण का निशान दिखा आपने, बाला साहब उसकी पूजा करते थे, आज भी हम भी करते हैं. हाँ सर, उसी को थोड़ा सा हिंदी में आप एक्सप्लेन कर दीजिए. एक चीज दूसरी, जो एक केंद्रीय मंत्री ने कहा था कि धनुष्यबाण इनको दे दो, उसको लेकर आपने आरोप लगाया. इन दोनों ही सवालों का हिंदी में जवाब दो. आज अभी आपने जो सवाल पूछे उसमें उत्तर आ ही गए ना. धनुष्यबाण तो मैंने पहले दिखाया आपको, वो वही धनुष्यबाण है जिसकी पूजा आज भी होती है और जिसकी पूजा बाला साहब अपने हाथों से करते थे. तो इन्होंने भले कागज पे धनुष्यबाण चुराया होगा लेकिन असली धनुष्यबाण मेरे पास है. और उस धनुष्यबाण की ताकत जिसकी पूजा बाला साहब ने की है, वो जो उसमें शक्ति है, वो शक्ति की ताकत इनको दिखेगी. महाराष्ट्र में क्यों नहीं चलता? आपने कहा कि मोदी का चेहरा महाराष्ट्र में नहीं चलता. वो पता चला मोदी का चेहरा महाराष्ट्र में नहीं था, इसलिए अब बाला साहब तो अब नकाब पहन के वो सारे भाजपाई मैदान में उतरना चाहते हैं. बाला साहब नाम ही चल रहा है, धनुष्यबाण चलता है, शिवसेना चलता है, भाजपा की जादू नहीं चल रही है. जो पिछले चुनाव हो गए 5, उनमें से कितना भाजप सिर्फ एक जीत गई पदवीधर मध्ये, आणि तो सुद्धा उमेदवार आमचा चोरलेला. म्हणजे उमेदवार भी उनको चोरी करना पड़ता है. सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील उद्धव साहेब एक मोठं आव्हान असणार आहे, कारण आजही 7 जजेसच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे हे प्रकरण वर्ग करण्यासाठी एक रिमार्क पास केले गेलेला आहे की 21 फेब्रुवारीला आम्ही विचार करू, तोपर्यंत ठीक आहे ना. आमच्याकडे. मग तो आव्हान त्याला तुम्ही कसं नाही, आव्हान काय, जो असे शेवटी जर 5 न्यायमूर्ती त्यांच्या यांनी न्याय देऊ शकत असतील तर आम्हाला काही अडचण नाहीये. त्यांनी आमचं म्हणणं एवढंच आहे की जसं आता निवडणूक आयोगाने एक खेळ केला की त्यांनी प्रतिज्ञापत्र आमच्याकडनं घेतली, त्यांनी सदस्यपत्र आमच्याकडनं घेतली आणि वरकरणी सगळं आम्ही खूप खोलात जातोय असं दाखवून, मी मगाशी म्हटलं ते परत सांगतो की शेण खायचं ते खाल्लंच. त्याच्यामुळे आमचा विश्वास आता न्यायमूर्तींवरती आहे. ते अत्यंत निपक्षपातीपणाने आजपर्यंत सगळं तो कारभार चाललेला आहे आणि त्यांनी घटनाक्रम जो काय आहे, पहिलं काय घडलं, दुसरं काय घडलं, त्याच्याप्रमाणे घटनाक्रम लक्षात घेऊन ते विचार करतायत असं आम्हाला वाटतं. आणि तीच एक शेवटची आशा आहे, कारण ती जर का आशा आता संपली तर मग आपल्या देशामधल्या निवडणुकाच रद्द करून एक छत्री अंमल सुरू करायला काय हरकत नाही. निवडणुकांचं तरी लोकांना कशाला तुम्ही डांगडीत उभं करता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात तुम्ही प्रचंड आंदोलन केलं, त्यांना हटवण्याची मागणी केली, त्यानंतर आज त्यांचा शेवटचा दिवस होता, जाता जाता चुकून झाला असं वाटतं. आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसने बाउन्स बॅक केलं जगनमोहन रेड्डीने, त्या पद्धतीनं आता होणार ना, तुमचा पक्ष होणार, नक्कीच होणार. म्हणून मी सांगितलं ना की तुम्हाला लक्षात असेल की जेवढे शिवसैनिक मला भेटतात त्यांना मी सांगितलं की मी 19 जून 1966च्या मानसिकतेत आहे. ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची सुरुवात केली तेव्हा तर आमदार खासदार काही नगरसेवक पण नव्हते, पण त्याच्यानंतरच्या निवडणुकीपासून जो शिवसेनेचा इतिहास आहे तो बघता तुम्ही. अनेकांना शिवसेनेनी मोठं केलं. आता काय झालेलं आहे, शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेनी जेवढं काही देता येणं शक्य होतं ते देण्याचा प्रयत्न केला, पण ही जी माणसं ज्यांनी सगळं काही घेतलं त्यांनी सगळं घेण्याचं काम केलं, पण मनाचा मोठेपणा त्यांच्यात आलाच नाही, कारण मनाचा मोठेपणा हा देता येत नाही. सर 21 फरवरी को लेकर कितना आशान्वित है और 21 फरवरी को जो फैसला आने वाला है, 21 फरवरी को फैसला नहीं आने वाला. चुनाव चिन्ह भी चला गया, कैसे बाउंस? चला कैसे गया, अब तो हम जाएंगे ना कोर्ट में, अदालत है ना. संस्थांच्या निवडणूक आता लवकर जाहीर होतील असं वाटतं का? आणि हो, नक्की वाटतं, कारण त्याच्यासाठी त्यांनी हा निकाल ठरवून दिलेला आहे आणि ठरवून निकाल दिल्यानंतर अगदी 2-5 दिवसामध्ये जर का 227 236चा निकाल लागून सुद्धा निवडणुका महापालिकेच्या लागल्या तरी मला नवल नाही वाटतं. तुम्ही कसं सामोरे जाणार? कारण आम्ही मर्दासारखे सामोरे जाणार. सर आने वाला समय सर किस तरह से आप अपनी लड़ाई लड़ेंगे, क्योंकि बहुत सारे नेता जो छोड़कर गए कहीं ना कहीं उनकी भी अपनी नेता गए लेकिन जिन्होंने उनको नेता बनाया वो मेरे साथ है. आम शिवसैनिक और आम जनता मेरे साथ है. तो नेता चले गए होंगे, जिन्होंने उनको नेता बनाया वैसे नेता बनाने वाली शक्ति मेरे पास है.
सर, निवडणूक आयोग असं देखील म्हणताय तुम्ही छुप्या पद्धतीने घटनेमध्ये बदल केलेला आहे, ते राजकीय पक्षाला साजेसे नाही. काय चुप्या पद्धतीने अनिल? जेव्हा दिलं तेव्हा का नाही बोलले? जेव्हा आम्ही याच्याबद्दलचे सगळे एव्हिडन्सेस सीडी सुद्धा इलेक्शन कमिशनला दिलेली आहे, कशी निवडणूक प्रक्रिया पार पडली, तुम्हाला सुद्धा मीडियाला देतो की तुम्ही दाखवा. ते असं म्हणतात की 2018 नंतर तुम्ही बदललेली घटना त्यांच्यापर्यंत दिलीच नाही. हा, 2018 पर्यंत तुम्ही जे केलं प्रश्न तो नाहीये, प्रश्न एवढाच आहे की मरे तुम्ही जे काही आम्हाला सगळी मगजमारी करायला लावली ती करायला का लावली? सदस्य संख्या दाखवायला का लावली? प्रतिज्ञापत्र द्यायला का लावली? मग तुम्ही त्याच वेळेला जर का तुमचं ठरलेलं होतं तर ही मेहनत आम्हाला करायला का लावली? तुम्ही तेव्हाच हे उडवून टाकायला पाहिजे होतं पहिल्या दिवशी. मग तुम्ही आता कारण शोधलं, कारण आम्ही भारी पडलो त्यांना, सदस्य संख्येमध्ये भारी पडलो, प्रतिज्ञापत्रामध्ये भारी पडलोय, तर ते वजन त्यांना पेलवलं नाही म्हणून हे फालतू काहीतरी कारण त्यांनी सांगितले. सर 1999 चा दाखला देत आहेत की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी असा प्रयत्न केला होता, त्यावेळी रिजेक्शन झालेलं होतं. 2018 पुनरावृत्ती करण्यात आली काय असं आयोगाचं म्हणणं आहे काय की केलं? अशा प्रकारच्या घटनेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला होता. काय? आयोगाचा दावा कितपत काय मला कळलं नाही. अशाच प्रकारे पक्षप्रमुखाची संकल्पना बदलण्याचं काम 1999 साली करण्यात आलं होतं असं आयोगाने केलं होतं? म्हटलं आहे. नाही, नाही. आणि 2018 सुद्धा तो पुन्हा प्रयत्न झाला. एंट्री देण्याचा प्रयत्न होता. 1999 ची घटना ते मान्य करतायत, ती बाळासाहेबांची घटना म्हणून ते हे करतायत. 1999 नंतर ज्या ज्या वेळेला 5-5 वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या त्यावेळेला पक्षांमध्ये बऱ्याचदा तिथं एखादं पद निर्माण करायचं असेल किंवा काहींना उपनेते करायचे असतील, काहींना नेते करायचे असतील तर त्या अमेंडमेंट्स करायला लागतात. त्या अमेंडमेंट्स त्या घटनेमध्ये एम्बेड होतात आणि ते नवीन सुधारलेली अमेंडेड घटना ही इलेक्शन कमिशनला दर 5 वर्षांनी जाते. त्याच्याबरोबर सीडी जाते, सगळ्याचा रेकॉर्ड आमच्या जवळ आहे, एक्नॉलेजमेंट त्यांनी दिलेले आहेत. आणि त्याला जर आता हे बोलत असतील तर मग तुम्ही हे पक्षाचे एवढे प्रतिनिधी आहात, पक्षाचे एवढे पदाधिकारी आहेत, त्यांची एफिडेव्हिट द्या, त्यांचं सगळं तुमचं त्यांना पाहिजे त्या विहित नमुन्यांमध्ये द्या, हे वगैरे त्याच्यामध्ये पत्र आहेत त्यांचे. नाही नाही, एक मिनिट ही आमची काय घरची रद्दी नव्हती नेऊन दिली त्यांना, आणि आता ते रद्दीमध्ये विकणार का आमची शपथपत्र आणि सदस्यांची आहे की तेवढंच निवडणूक आयोगाला कमाई होईल? कारण लाखाच्या संख्येमध्ये आम्ही दिलेली आहे, ती काय रद्दी नाही दिलेली. आपल्याकडे एकच आहे की शिवसेना भवन ही इमारत आपल्याकडे आहे. उद्या जर तिच्यावरती दावा केला तर असं काय घेतील आणि निवडणुका लावतील. ज्या समता पार्टीनं निवडणूक आयोगामध्ये मशाल चिन्हावरती दावा केलेला होता तीच समता पार्टी मशाल चिन्हावरती पुन्हा दावा करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं कळत आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, काय वाटेल ते करतील ते. बात हुई सचले गाने के बाद से कांग्रेस से बात की आपसे कोई पहिले आपसे बात करू. सर आम्ही येताना सर, आगे की रणनीती प्रतिक्रिया जाणून घेत होता. प्रचंड रोष आहे शिवसैनिकांमध्ये. तेच माझं म्हणणं आहे. तुम्ही सर्वसामान्य शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी एखादी सभा किंवा एखादी बैठक येऊ ना आज पहिलं म्हणून मी तातडीने तुमच्या माध्यमातून मी माझ्या शिवसैनिकांशी बोलतोय, माझ्या भावना त्यांच्याबरोबर मी शेअर करतोय. आणि महाराष्ट्रातली जनता ही खूप जागरूक आहे, खूप संवेदनशील आहे आणि त्या जनतेला हे पटणारं नाहीये. शेवटी अन्यायाविरुद्ध लढणारा महाराष्ट्र आहे आणि अन्यायाविरुद्ध लढण्यामध्ये महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेला आहे, तो याही वेळेला राहील. सर आगे की रणनीती ठीक आहे. एक हिंदी चला. सवाल चला, सगळ्यांना धन्यवाद.